चव्हाण साहेब असतापासून तर आतापर्यंत खासदार साहेबांना पण ओळख आहे की खासदार साहेबांच्या प्रचारामध्ये सुद्धा मी काम केलं आहे, आमदार साहेबांच्या प्रचारामध्ये सुद्धा काम केलं आहे, अशोकराव चव्हाणच्या प्रचारामध्ये सुद्धा काम केलं आहे. म्हणजे माझं आयुष्य पक्षामध्ये गेलेलं आहे आणि पक्षानं मला संधी द्यावा असं मला अपेक्षा आहे. शिक्षण शिक्षण 5वी. तुझ्या बहिणीचं पण घाटेबाजी तुमचा आमदार म्हणून या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो, अशोकराव साहेबांचं लक्ष या नगरपालिकेकडे आहे. विकासाची दृष्टी असणारे नेते आपल्याकडे खासदार आहेत, पालकमंत्री आहेत. अशोकरावजी चव्हाण साहेबांची ताकद आपल्या पाठीमागे आहे. अशोकराव साहेबांचं खास लक्ष असल्यामुळं आज 10-15 दिवसापासून इंटरव्ह्यू चालू झाल्या, पण आतापर्यंत कुठेही पालकमंत्री गेले नव्हते, पण आमच्याकडे आले पहिल्याच वेळेस. त्याचं कारणच काय आहे की अशोकराव साहेबांचं जास्तीचं लक्ष आहे इकडे. कारण का मी एक छोटा आमदार असल्यामुळे बाबा याला काही झेपते की झेपता की म्हणून बघायला मुद्दाम पाठवलं आहे. आपली परीक्षा बरेच वेळेस घेतात अशोकराव साहेब, पण प्रत्येक परीक्षेमध्ये तुमच्या सर्वांच्या जोरावर तुमच्या सर्वांच्या विकास घडवून आणायचा आहे. आज तुम्हाला सांगू इच्छितो, अजून 3 वर्ष आमदार आहेत आपले पेठमोगळेकर साहेब, अजून 3 वर्ष मी पालकमंत्री आहेत, खासदार साहेब आहेत, अजून 3 वर्ष काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या 3 वर्षामध्ये मुखेड नगरपालिकेचा विकास हा चांगल्या तऱ्हेने आपण करण्यासाठी आपण काँग्रेसला मतदान कराल आणि काँग्रेसला एक हाती सत्ता द्याल अशी अपेक्षा या निमित्ताने मी आपल्याकडून सगळ्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काँग्रेसची पताका आपण फडकवत ठेवाल मुखेडमध्ये आणि परिसरामध्ये. नगरपालिका असो की जिल्हा परिषद असो, सगळीकडे चांगल्या तऱ्हेने आपण काँग्रेसचं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.